साहेब, मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून आमरण उपोषणाची घोषणा केली. त्यांच्यावरती ही वेळ येऊ नये असं माझी भूमिका आहे. सातत्यानं अशा प्रकारची उपोषणं केल्यामुळे प्रकृतीवरती एक परिणाम होतो. त्यांची प्रकृती नाजूक आहे मला माहिती आहे, आणि सरकारनं त्यांच्यावर उपोषणाची वेळ आणू नये. मुंबईत जर त्याने अशा प्रकारे उपोषण केलं महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये, तर संपूर्ण महाराष्ट्रावर त्याचा ताण पडतो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे जरांगे पाटलांना उपोषणापासून सगळ्यांनी प्रवृत्त केलं पाहिजे. विशेषतः सरकारची जबाबदारी सगळ्यात जास्त आहे. मात्र हे जे उपोषणाचा विषय आहे तो सरकारसाठी अडचणीचा ठरणार का? कारण मी जानेवारीला मुंबई याच्याकडे अडचणी किंवा राजकीय फायद्याच्या दृष्टीनं बघत नाही. एक समाज संघर्ष करतो, त्याचं नेतृत्व जरांगे पाटील करत आहेत, आणि अशा प्रकारे सातत्यानं मोठी उपोषणं करून प्रकृतीवर एक प्रकारचा जो काय ताण पडतो तो पडू नये. त्यांनाही मुली आहेत, त्यांना एक कुटुंब आहे, त्यांचेही सहकारी आहेत. त्याच्यामुळे सरकारनं त्यांना उपोषणापासून प्रवृत्त करण्यासाठी पावलं टाकायला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.